वो आपको उतना ही छुड़ा सकता है जितना उसको ज्ञान है। कई पासबान ऐसे हैं जो अगर आप छुड़ाए गए हो उनके द्वारा और आप उनसे ज्यादा जानने लग जाते हो ना, तो वो आपको रोक लगाने लगते हैं। उसका जितना प्रकटीकरण है उसमें वो आपको उतने हद तक ही बांध कर रखेगा, पर एक इंसान जिसको ज्यादा प्रकटीकरण मिला है वो आपको भी हाथ पकड़कर उसके स्तर पर लेकर जाएगा। भेड़ वही जाएंगे जहाँ पर घास ज्यादा हरा है। जो आप अकेलेपन में गैदर कर सकते हो, यानी कि अपने अन्य भाषा के प्रार्थना के स्थान पे, आपके वचन पढ़ने के स्थान में, वही साधन बनेंगे जो आपको विजयी तरीके से आपके भविष्य की तरफ बढ़ाएंगे। तो जब भी आप कमरे में भी प्रार्थना कर रहे हो, जब भी आप कमरे में भी बाइबल पढ़ रहे हो, आप ताकत पा रहे हो ताकि आप भविष्य में एक महान मैन ऑफ गॉड और वुमेन ऑफ गॉड की तरह बढ़ सके यीशु मसीह के नाम से। अगर परमेश्वर आपको एक जगह से निकाल रहा है, वो आपको आजाद कर रहा है, छोड़ने के लिए नहीं, आजाद कर रहा है एक नए स्तर पर लेकर जाने के लिए यीशु के नाम से। यू आर गोइंग देयर इन जीसस नेम। पाम संडे, हॅपी पाम संडे सगळ्यांना उत्तम झावळ्याचा रविवार अशी मी शुभेच्छा देतो। हालेलुया, हालेलुया। अपने बाजू वाले को मिलकर बोलो हैप्पी पाम संडे। आपल्या बाजूच्याला हात मिळवा आणि बोला की हॅपी पाम संडे। बोलो बोलो हैप्पी पाम संडे, हॅपी पाम संडे। पीछे वाले को बोलो हैप्पी पाम संडे। पाठीमागच्याकडे वळून बोला की हॅपी पाम संडे। और फिर यस, सबको बोले, सबको हैप्पी पाम संडे। आणि सगळ्यांना बोला, सगळ्यांना हॅपी पाम संडे। आमेन आमेन। आज आपको बुक पेन बाइबल्स निकाल जल्दी, और आज एक भविष्यवाणी का संदेश मैं देने वाला हूँ। आणि आजचा जो संदेश असणार आहे तो भविष्यवाणीचा संदेश असणार आहे। तुमचे वही, पुस्तक, पेन, बायबल तुम्ही बाहेर काढून ठेवा। और ये आपके सालों के धर्म को तोड़ सकता है या डिस्टर्ब कर सकता है ना। आणि हे तुमच्या जे वर्षानुवर्षाच्या ज्या गोष्टी आहेत त्याला ते विचलित करू शकतं। ओके, आई एम रेडी टू गो। ऑलराइट, मी तयार आहे। Holy Spirit, lead us that we might be able to share everything that we need to. Holy Spirit, thank you, Father. You speak through me. Amen. Amen. आज लोग खोले मत्ती 21। चला आपलं बायबल आपण उघडूया। मत्ती 21 1 से लेकर 7 तक हम पढ़ने वाले हैं। 1 पासून 7 पर्यंत आपण वाचणार आहोत। Matthew 21 1 to 7। मत्ती 21 1 ते 7। आप तैयार हो कलीसिया? तुम्ही तयार आहात मंडळी? आपका पूरा ध्यान यहाँ पर रहे, ठीक है? रेडी? तुमचं संपूर्ण लक्ष इकडे पाहिजे। तयार जोर से पढ़ना है, ठीक है? जोरात वाचायचं। रीड। चला वाचा। जब वे यरूशलेम के पास पहुंचे और जैतून पहाड़ पर स्थित बेतफगे गांव में आए, तब यीशु ने अपने 2 चेलों को यह कहकर भेजा। यस, ते यरूशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येतवर पोहोचले, तेव्हा येशूने 2 शिष्यांना असे सांगून पाठवले की परमेश्वर यरूशलेम शहर की तरफ जा रहा था। यरूशलेम शहराच्याकडे चालला और जब वो यरूशलेम शहर के नजदीक पहुंच गया, आणि जेव्हा तो यरूशलेमेच्या एकदम जवळ पोहोचला, यानी कि कुछ ही कदम बाकी थे, आणि ह्याचा अर्थ काही थोडेच पावलं बाकी होते, जिसके बाद वो यरूशलेम में प्रवेश करने वाला था। तो यरूशलेमेत प्रवेश करणार होता। आमेन। पर यरूशलेम में प्रवेश करने के बजाय वो अपने शिष्यों को, जब भी वो थोड़ा मिनट ही दूर था, तो उस समय यरूशलेम में सीधा प्रवेश करने के बजाय उसने अपने शिष्यों को एक गांव में भेजा। आणि यरूशलेम मध्ये प्रवेश करायच्या एक काही मिनिटाच्या अंतरावरच असताना तिथं तो शिष्यांना बोलला आणि त्यांना पुढे पाठवलं। पर यीशु मसीह ने ऐसा क्यों किया? Why did he choose to go to a village? आणि परंतु येशू ख्रिस्ताने असं का केलं की त्या गावी जायचं का निर्णय घेतला? और आप अपने 2 शिष्यों को जाकर कहते हो कि पास के गांव में जाओ और वहां पर गधों को लेकर आओ, क्योंकि मैं उस पर बैठकर यरूशलेम में प्रवेश करना चाहता हूं। आणि तो आपल्या शिष्यांना असं का सांगतो की तुम्ही जवळच्या त्या गावामध्ये जा आणि तिथं त्या गाढवाला घेऊन या, जेणेकरून त्या गाढवावर बसून मी यरूशलेमेत प्रवेश अभी कलीसिया ध्यान दे यहाँ पर। आता मंडळी लक्ष द्या, उन्हें किसने भेजा था? आणि त्यांना कोणी पाठवलं होतं? They were sent। आणि त्यांना पाठवण्यात आलं होतं। उन्हें भेजा गया, त्यांना पाठवण्यात आलं ताकि वो
छुड़ा सके दो गधों को। जेणेकरून सही आहे? ते दोन जे गाढवा आहेत ज्यांना बांधलं होतं त्यांना सुटका करतील. तो एक छुड़ाने वाले की तरह उन्हें गांव में भेजा गया। सही है? त्यांना Right? सुटका देणाऱ्या सारखं त्यांना कामाला पाठवलं छुड़ाने वाले की तरह। आणि सुटका हा? करणाऱ्या सारखं. कोई बोले छुड़ाने वाले की तरह, कोणीतरी बोला सुटका करणाऱ्या सारखं. छुड़ाने वाले की तरह। सुटका करणाऱ्या सारखं. अभी एक बात बताता हूं मैं छुड़ाने वाले के बारे में। आणि आता एक तयार हो? गोष्ट सांगतो मी सुटका देणाऱ्या विषयी. आज शायद से आपको मसीह में लाने वाले कुछ लोग हैं जिन्होंने आपको पाप के चंगुल से छुड़ाया है। आणि Yes? आज तुम्हाला ख्रिस्त मला पापाच्या विळख्यातून सोडवलंय. पर एक छुड़ाने वाला, सुने, पण ऐका, एक सुटका देणारा आपको उसी हद तक छुड़ा सकता है जितना वो खुद आजाद है। परंतु तो तुम्हाला तेवढ्याच मर्यादेपर्यंत सोडवू शकतो जोपर्यंत तो सुटलेला आहे. एक छुड़ाने वाला आपको उस हद तक ही छुड़ा सकता है जितना वो खुद आजाद है। आणि एक सुटका देणारा तुम्हाला तेवढ्याच मर्यादेपर्यंत सुटका देऊ शकतो जितक्या मर्यादेपर्यंत तो त्याची सुटका झाली पर आहे. अगर वो ज्यादा छुड़ाया गया नहीं है तो वो आपको ज्यादा छुड़ा नहीं सकता। आणि जर तो समझ रहे हो? व्यक्ती त्याची Listen स्वतःची to this. जास्त सुटका झालेली नाहीये तर तो तुम्हाला देखील तेवढी जास्त सुटका नाही देऊ शकत. कलीसिया याद रखे, यहाँ पर सिर्फ हमारे कलीसिया के लोग नहीं है, बहुत सारे अलग अलग कलीसियाओं से लोग आते हैं। मैं उन सभी को आज कुछ बोलना चाहता हूँ। आणि मंडळी तुम्ही आठवण समझ ठेवा, रहे हो? इथं फक्त आपल्या मंडळीचे लोक सुनो नाही, मेरी की बात. काही दुसऱ्या मंडळीचे पण लोक आलेले आहेत. त्या सगळ्यांना मी सांगत आहे. आपके पास्टर ने आपको छुड़ाया होगा आणि बघा तुमच्या पास्टरांनी कदाचित तुम्हाला सुटका और दिली आपको असेल अंधकार के राज्य से प्रकाश के राज्य में लाया होगा, आणि तुम्हाला अंधकाराच्या राज्यातनं काढून प्रकाशाच्या राज्यात आणलं पर असेल. वो आपको उतना ही छुड़ा सकता है जितना उसको ज्ञान है। परंतु समझ ते रहे हो? तुम्हाला तेवढंच सुटका देऊ शकतात जेवढं त्यांना ज्ञान आहे. समजते का? और वो आपको उतना ही प्रकटीकरण दे सकता है जितना प्रकटीकरण उसके पास है। आणि ते तुम्हाला तेवढंच प्रकटीकरण देऊ शकतात जेवढं त्यांच्याकडे आहे. आप समझ रहे हो मेरी तुम्हाला बात? समजत आहे का? कई बार आपका छुड़ाना पास्टर से ज्यादा हो चुका है। आणि पुष्कळदा तुमचं जे सुटका देणं आहे ते पास्टरांपेक्षा जास्त झालंय. आप पास्टर से ज्यादा छुड़ा चुके हो। आणि तुम्ही पास्टरांपेक्षा जास्त सुटका और देऊ शकता. अगर आप उस हालात में हो तो टाइम आ चुका है चर्च को बदलने का। आणि जर तुम्ही त्या परिस्थितीत आहात तर वेळ आली आहे चर्च बदलायची. समजत आहे का? Are you listening to what I'm saying? क्योंकि एक छुड़ाने वाला आपको उसी हद तक छुड़ा सकता है जितना वो खुद छुड़ा हुआ है। आणि जो सुटका देणार आहे तुम्हाला तेवढाच मर्यादेपर्यंत सुटका देऊ शकतो जेवढी आपको- सुटका त्याची स्वतःची झाली आपको आहे. एक एग्जाम्पल देता हूं मैं। तुम्हाला एक उदाहरण देतो. इसके पहले मूसा इजरायलियों को छुड़ा सका। आणि मोशेने इस्रायलला मुक्त करण्याच्या अगोदर परमेश्वर ने पहले मूसा को इजिप्ट से छुड़वाया परमेश्वराने मोशेला प्रथम मिस्र देशातनं सोडवलं और उसको 40 साल मिस्र से आजाद रखा आणि त्याला 40 क्यों? वर्ष मिस्र पासून आजाद ठेवलं ताकि वो आजादी को महसूस कर सके। जेणेकरून हाँ, त्या समझ रहे हो आप? आजादीला त्याने आवाज नहीं आ रहा महसूस दोस्त, बोले करावं. आमेन। जोरात आमेन बोला. परमेश्वर ने मूसा को छुड़ाने वाला बनाने से पहले कहा मूसा तू छुड़ाने वाला ढूंढाऊंगा, तू 40 वर्ष आजादी का महसूस कर ताकि तू फिर से जब इजराइल में जाएगा और लोगों को कहेगा thus saith the Lord कि परमेश्वर तुझे छुड़ाने आया है, तो लोग बोलेंगे हाँ ये इंसान छुड़ाया हुआ है, इसे पता है आजादी क्या है, तो ये हमें भी छुड़ा सकता है। हालेलुया. परमेश्वराने पहिलं मोशेला सोडवलं, नंतर त्याला पाठवलं लोकांना सोडवण्यासाठी. समजत आहे का? हमारा हालेलुया. आवाज नहीं आ रहा है दोस्त। आपका पास्टर ने आपको अंधकार के राज्य से छुड़ाया पर उतना ही उसे पता है। तुमच्या Sorry, पास्टरने तुम्हाला sorry, अंधकाराच्या राज्यातनं sorry. सोडवलं परंतु त्याला तेवढंच माहित आहे. पर हम हमारे पास्टर से इसलिए बंधे हुए हैं क्योंकि हमारा एक इमोशनल कनेक्शन है। पर पवित्र आत्मा कहता है कि अभी तेरा स्तर छुड़ाने का, या तू इतना छुड़ चुका है कि तू तेरे पास्टर से ज्यादा जानता है, अभी तेरा समय है कि तू छुड़ाया जाए और एक ऐसे छुड़ाने वाले के पास जाए जो तुझे और भी छुड़ा सकता है। हालेलुया. परंतु त्या पास्टरांद्वारे तुम्ही तेवढंच अंतरावर सोडवले गेले, नंतर तुम्ही अशा परिस्थितीत आले की तुम्ही अजून सोडवले जाऊ शकता. तर अशी वेळ आली तुम्ही अशा पास्टरांच्या अधीन व्हावं ज्याला जास्त त्याची सुटका झाली आणि तो तुम्हाला अजून सुटका देऊ शकतो. पर मैं आपको प्रॉब्लम बताता हूँ। मी तुम्हाला एक समस्या सांगितली. कई पासबान ऐसे हैं पुष्कळ पास्टर असे आहेत जो अगर आप छुड़ाए गए हो
जर तुम्ही तुमची सुटका झाली आहे उनके द्वारा त्यांच्याद्वारे और आप उनसे ज्यादा जानने लग जाते हो ना, आणि जेव्हा तुम्ही त्यांच्याशी भावनिक रीतीने जोडता तो वो आपको रोक लगाने लगते हैं. मग ते तुम्हाला थांबवू इच्छितात. त्यांच्यापासून जेव्हा तुम्ही क्यों? विलुप्त होऊ लागतात ना, क्यों? तेव्हा ते तुम्हाला थांबवतात. क्यों? क्योंकि अभी ये इंसान को जिसको मैंने छुड़ाया है ये मुझसे ज़्यादा छुड़ाया गया है और ये शायद से मुझसे आगे बढ़ रहा है, तो मैं किसी तरीके से उसे रोक लूँ. आता ह्या व्यक्तीला मी वाचवलं आहे, ह्याची सुटका केली आहे, परंतु हा माझ्यापेक्षा जास्त सुटका झालेला आहे, Listen. ह्याला मी थांबवून ठेवलं पाहिजे. चर्च, मंडळी, इट्स टाइम टू चेंज योर फादर. आणि ही वेळ आहे तुमच्या पित्याला बदलायची. आवाज नहीं आ रहा दोस्त. समजत आहे का? As soon as your pastor starts realizing you are more delivered than how much he could deliver you, he starts bringing resistance in your way. And as soon as resistance come, अगर वो बोल रहा है नहीं नहीं मैंने जितना प्रकटीकरण बताया ना वो ही सही है, उसके आगे अगर आप बिल्ड करने की कोशिश करोगे बोलेगा हाँ गलत जा रहा है. पर पवित्र आत्मा ने आपको उससे ज्यादा छुड़ाया है, उससे ज्यादा Amen, बताया amen. है, उससे ज्यादा. Amen. See, I'm telling you something that's very important, Hallelujah. church. आणि हे जे मी तुम्हाला Hallelujah. सांगतो, खूप महत्वाचं आहे मंडळी. I'll tell you something more. आणि- मैं बिल्कुल इनसिक्योर पास्टर नहीं हूं. आणि मी अजिबात असुरक्षित असा पास्टर अगर नाही. कल चल के आपको लगता है कि आप मुझसे ज्यादा छुड़ाए गए हो और आपको कहीं और एक और बड़े स्तर पर जाने की जरूरत है, आप जर तुम्हाला उद्या वाटलं की तुम्ही माझ्यापेक्षा जास्त मुक्त केलेले आहात, तर मी तुम्हाला आजाद करेल की तुम्ही बाहेर जाऊन लोकांना मुक्त करावं, सुटका द्यावी. हालेलुया. पास्टर जी आपको नहीं बताएंगे, मैं बताऊंगा. पास्टर तुम्हाला असं नाही सांगणार कधी कोणता, क्योंकि परंतु मी तुम्हाला सांगत पास्टर्स आहे. आपको बांध के रखना चाहते हैं. कारण जे पास्टर्स आहेत ते तुम्हाला त्यांच्याकडे जेवढं ज्ञान आहे ना तेवढ्या ज्ञानातच तुम्हाला बांधून ठेवू इच्छितात. कम ऑन चर्च, आवाज नहीं आ रहा है. हालेलुया. बुरा ना माने, आणि वाईट वाटून घेऊ नका. इज्जत करे पास्टर्स की. पास्टरांची इज्जतच करायची आहे. पर एक स्तर ऐसा आएगा जहां पर उनके प्रकटीकरण पर पवित्र आत्मा आपको और प्रकटीकरण Amen. देता रहेगा. You building. You understand? A deliverer can deliver you to the extent of his own personal deliverance. आणि एक सुटका करणारा तुम्हाला त्या मर्यादेपर्यंत सुटका देऊ शकतो जोपर्यंत जेवढ्या मर्यादेपर्यंत त्याची स्वतःची सुटका झाली आहे. नहीं, आप समझ रहे नहीं हो तुम्हाला यार. समजत आहे का? एक पास्टर एक पास्टर जो खुद जो स्वतः सॉरी एक पास्टर जो खुद बीमार है, मोटा है, वो आपको कभी नहीं बोल सकता अच्छी सेहत में रहो. आणि एक जो पास्टर जो नाही का एकदम मोठा आहे तो तुम्हाला अजिबात बोलणार नाही की तुम्ही चांगल्या सेहतमध्ये राहा, चांगल्या तब्येतीत राहा, क्योंकि वो खुद अच्छे सेहत में नहीं है. कारण तो स्वतः चांगल्या तब्येतीत नाहीये. उसका जितना प्रकटीकरण है उसमें वो आपको उतने हद तक ही बांध कर रखेगा. पर एक इंसान जिसको ज्यादा प्रकटीकरण मिला है वो आपको भी हाथ पकड़कर उसके स्तर पर लेकर जाएगा और आप Hallelujah. आणि एकाला जेवढं प्रगटीकरण आहे तो तुम्हाला तेवढ्याच प्रगटीकरणाच्या हद्दीत ठेवेल, परंतु एका पास्टरकडे जर जास्त प्रगटीकरण आहे तर तुम्हाला जास्त प्रगटीकरण मध्ये तो ओढेल. भेड़ वही जाएंगे जहां पर घास ज्यादा हरा है. आणि मेंढरू तिकडेच जाणार जिथं आवाज नाही आला गवत आहे, दोस्त. जास्त हिरवळ बोले आहे. आमेन. जोरात बोला आमेन. कोई इंसान मुझे बांध के नहीं रख सकता. कोणीही मनुष्य मला बांधून नाही ठेवू शकत. पवित्र आत्मा है. पवित्र आत्मा